आज पण क्लिनिकमध्ये असे लोक येतात की मॅम मला गोरं व्हायचं आहे? अनफॉर्च्युनेटली येतात. एनी इन्सिडेंट की इफ यू वॉन्ट टू? आणि सगळ्यात सॅडली सांगायचं म्हटलं की स्वतःची आई मुलींना घेऊन येते की मॅडम माझी मुलगी खूप काळी झाली आहे किंवा तिचा कलर खूप डार्क झाला आहे, मग आम्ही मुलगा शोधतोय तिच्यासाठी, कॉलेजमध्ये ती सुंदर नाही दिसत आहे. आणि बऱ्यापैकी मदर इन लॉजला असं असतं की माझ्या मुलाला तर गोरीच मुलगी पाहिजे, म्हणजे गोरी सून हवी. मध्ये ते चिया सीड्सचा पण एक ट्रेंड निघालेला की चिया सीड्स तुम्ही लावाल ओव्हरनाईट तर कोरियन स्किन मिळेल तुम्हाला. कोरियन स्किन तर डिफरंट कॉन्सेप्ट आहे. मला असं वाटतं आपण पूर्ण पॉडकास्टवर बोलू शकतो कोरियन स्किन. ग्लुटाथिऑनचा पण खूप ट्रेंड होता, तर मग ग्लुटाथिऑननी पण स्किनमध्ये म्हणजे स्किनचा ब्राईटनेस वाढवायला काय हेल्प होते का? सो आता ग्लुटाथिऑन सांगायचं झालं तर इट इज द व्हेरी रिचेस्ट अँटीऑक्सिडंट. आधीपासून ग्रँडपॅरेंट्स आपले जे यूज करतात मुलतानी मिट्टी स्किनला लावल्यावरती खूप छान स्किन होते, हे खरंच आहे? जर तुमची स्किन नॉर्मल आहे तर तुमची स्किन छान दिसणार. ऑलरेडी तुमची स्किन जर ड्राय आहे आणि त्याच्यावर तुम्ही मुलतानी मिट्टी लावली, बेसिकली इट्स अ क्ले, तर ती अजून ड्राय. प्रॉडक्ट्स कुठले कुठले असले पाहिजे आणि सिक्वेन्स काय असेल एकदम परफेक्ट स्किन केअर रुटीन? हाऊ विल यू एक्सप्लेन दॅट? सो सिक्वेन्स तुमचा हॅलो अँड वेलकम बॅक टू डिजिडॉक. मी ऐश्वर्या पवार, तुमची होस्ट, आणि तुमचं पुन्हा एकदा डिजिडॉक या पॉडकास्टवरती मनापासून स्वागत करते. आज आपण एक खूप कॉमन बट इक्वली कन्फ्युजिंग टॉपिकवरती बोलणार आहोत, ते म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन वर्सेस नॉर्मल स्किन. अनेक लोकांना असं वाटतं की त्यांची स्किन नॉर्मल दिसते म्हणजे ती हेल्दी आहे, बट अचानक रेडनेस किंवा इरिटेशन झाल्यावर ते खूप घाबरतात. सेन्सिटिव्ह स्किन ओळखणं इतकं सोपं नाही आहे. कधी स्किन परफेक्टली फाईन असते, पण कधी कधी एकदम छोट्याच्या गोष्टीवरून सुद्धा रिॲक्शन होऊ शकते. आज याच गोष्टीवर चर्चा करायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर पूनम पाटील. शी इज अ डायरेक्टर अँड अ कन्सल्टिंग डर्मॅटॉलॉजिस्ट ॲट डर्मा स्पेस क्लिनिक, कोरेगाव पार्क, पुणे. हॅलो मॅम, सर्वात पहिल्यांदा तुमचं डिजिडॉक पॉडकास्टवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच ऐश्वर्या. डिरेक्टली क्वेश्चन्सपासून स्टार्ट करूया. अशी कोणती गोष्ट आहे की नॉर्मल स्किनमध्ये आणि सेन्सिटिव्ह स्किनमध्ये लोकांना नाही माहिती? सो बेसिकली याच्यामध्ये काय आहे ना, खूप लोकांना असं वाटतं की सेन्सिटिव्ह स्किन हे एक स्किन टाईप आहे. सेन्सिटिव्ह स्किन एक टाईप नाही, हे कंडिशन आहे. खूप सगळ्या लोकांना कधी कधी कुठलं प्रोडक्ट वापरलं गेलं, कॉस्मॅटिक वापरलं गेलं किंवा जर वेदर चेंज झालं तर त्यांची स्किन रिॲक्ट करते. काही लोक जन्मताच त्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते आणि काही लोकांना काही प्रोडक्ट यूज केल्यानंतर त्यांची स्किन सेन्सिटिव्ह होते. पण कधी कधी तुमची स्किन सेन्सिटिव्ह न होता ती फक्त त्या पर्टिक्युलर इन्ग्रेडियंटला रिॲक्ट करते, जसं की रिॲक्शन काही झालेलं असेल तर सेन्सिटिव्ह स्किनला ही वेगळं एक कंडिशन आहे आणि हे स्किन टाईप नाही आहे. ओके, मग मला कसं समजेल की माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे की नाही आहे का? असं म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम मला कुठलंही प्रोडक्ट हार्म नाही करत, बट कधीतरी एखादा प्रोडक्ट लावलं की मग मला पिंपल्स जास्त येतात किंवा माझला रेडनेस होतो, तर ते कशामुळे? आता याचं आन्सर तू स्वतःच दिलं की कधी कधी मी काही लावलं तर माझ्या स्किनवर पिंपल्स येतात किंवा रेडनेस येते. सो बेसिकली जेव्हा तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे असं तुम्ही म्हणतात किंवा असं म्हटलं जातं, तर तेव्हा असं होतं की जेव्हा पण तुम्ही स्पेसिफिक प्रोडक्ट लावतात तेव्हा तुम्हाला इरिटेशन होणं, ड्रायनेस होणं किंवा इचिंग होणं, त्याच्याने तुम्हाला कळतं की तुमची स्किन याला सेन्सिटिव्ह आहे. पण खूप लोक ते प्रोडक्ट वापरत असतात आणि त्यांना काही होत नाही. आणि कधी कधी असं होतं की तुम्ही पण ते प्रोडक्ट वापरत होते आणि सडनली तुम्हाला काहीतरी रिॲक्शन झालं, तर ते बेसिकली रिॲक्शन असतं आणि सेन्सिटिव्ह नसते तुमची स्किन. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की कुणी काहीतरी सांगितलं आहे म्हणून काहीतरी वापरलं पाहिजे. तुमची स्किन ऑइली आहे की तुमची स्किन ड्राय आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं की तुम्हाला कुठलं प्रोडक्ट सूट करेल आणि कुठलं प्रोडक्ट नाही सूट करणार. करेक्ट. मग हे जे ॲलर्जी आलेली असते ती नॉर्मली विदाऊट ट्रीटमेंट बरी होते का त्याला काही स्पेसिफिक ट्रीटमेंट घ्यावी लागते? जनरली बघितलं गेलं ना तर तुमची स्किन सेल्फ हील होत असते. मेजॉरिटीली तुमची स्किन सेल्फ हील होऊन जाते. पण इट इज ऑलवेज बेटर का जर तुम्ही कुठली स्पेसिफिक क्रीम लावली आणि तुम्हाला असं वाटलं की मला रेडनेस आला आहे तर त्या क्रीमला तुम्हाला सोडून दिलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ते ट्रिगर काढून टाकलं, ट्रिगर इज बेसिकली जे पण तुम्ही लावत होतात
किंवा तुमचं ज्या वेदरमध्ये तुम्ही सडनली एका सिटीमधनं दुसऱ्या सिटीमध्ये ट्रॅव्हल केलं, तर ते ट्रिगर पॉईंट्स काढले आणि तुम्हाला वाटलं की माझी स्किन बेटर झाली, तर कधी कधी ट्रिगर नसल्याने पण तुमची स्किन हील होते. समटाईम्स तुम्हाला खूप जास्त होत आहे की आता मला हे हीलच नाही होते, तर तुम्हाला डॉक्टरची गरज पडते, तर तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टला जाऊन हे दाखवायला हवं. तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे ट्रीटमेंट दिली जाते तर त्याच्यात मेजॉरिटी मॉइश्चरायझर्स असतात. तर तुम्हाला त्याच्यात कूलिंग एजंट्स असतात त्या मॉइश्चरायझरमध्ये, तर त्याच्याने तुमची स्किन हील होते. तर आता तुम्ही एक वर्ड यूज केला ट्रिगर पॉईंटचा. असे कुठले ट्रिगर्स असू शकतात सेन्सिटिव्ह स्किनसाठी? आता बऱ्यापैकी खूप सारे ट्रिगर आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पोल्युशन किंवा सनलाईट, वेदर चेंज, कॉस्मॅटिक, स्ट्रेस, डायटरी हॅबिट, हे खूप सारे ट्रिगर्स आहे ज्याच्याने तुमची स्किन ट्रिगर होऊ शकते. ओके, तर स्पेसिफिकली एक एक ट्रिगर वाईज जाऊ आपण. जो सन आहे मेन ट्रिगर पॉईंट, तर सनमुळे आपल्या स्किनवरती काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? सो बेसिकली सनलाईट दॅट इज UV रेज. तर ते UVA आणि UVB म्हणून असतात. UVB लाईट बऱ्यापैकी तुमच्या स्किनला बर्न करते, तुमचं जे कोलॅजन आहे त्याला ब्रेकडाऊन करते किंवा तुम्हाला पिगमेंटेशन व्हायचे चान्सेस असतात, तर त्याने तुमची स्किन अजून ड्राय होऊन जाते. तर हे सगळे तुम्हाला सनलाईटमुळे होते. बट याच्यात एक बेस्ट गोष्ट आहे की जे इंडियन पॉप्युलेशन किंवा तुम्ही म्हणतात की थोडे विटिश कलर आहे, जेवढं जास्त तुमच्या बॉडीमध्ये मेलानिन आणि तुमचा कलर थोडा विटिश किंवा डार्कर आहे, तर तुम्हाला बर्न होण्याचे चान्सेस कमी आहे, तुमची स्किन टॅन होऊ शकते. बट मोर तुम्ही जर जेवढे गोरे असणार तेवढं तुम्हाला बर्न होण्याचे चान्सेस असतात. मग याच्यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज करणं हे मॅन्डेटरी असतं. ओके, बट मग असंही म्हणलं जातं की सनलाईट इज, विटॅमिन मिळतं आपल्याला सनलाईटने, तर मग विथ सनलाईट इज बेटर का? असं आहे की कुठल्याच सनलाईटमध्ये जायचंच नाही बाहेर? सो हे येस आणि नो हे दोघं उत्तर आहे याचे. सो बेसिकली तुम्ही जेव्हा सकाळचं जेव्हा असं आपण म्हणतो कवळं ऊन पडतं, दॅट सनलाईट इज गुड, विटॅमिन डी मिळतं. पण मग ते किती टाईमपर्यंत तुम्ही घेऊ शकतात? 7-7:30. मी 8 o'clock पण नाही म्हणा, कारण आजकाल जर तुम्ही 8 वाजता पण कधी कधी बाहेर जाताना एकदम कडक ऊन पडलेलं असतं. सो इट डिपेंड करतं आणि हे प्रत्येक सिटी प्रत्येक रिजनल वाईज डिपेंड करतं की कुठे कधी सनराईज होतं, हे टायमिंगवर डिपेंड करतं. तर जे तुमचं कवळं ऊन असतं ते तुम्ही घेऊ शकतात, मला वाटतं 15-20 minutes इज इनफ. ओके, आणि जे हार्श सनरेज असतात दॅट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. त्याच्याने तुमची स्किन अजून ड्राय होऊ शकते किंवा डल होऊ शकते, टॅनिंग होऊ शकतं, पिगमेंटेशन वाढू शकतं, तुमचे ॲलर्जीज फ्लेअर अप होऊ शकतात. ओके, तर अशा वेगवेगळ्या रिजन्समध्ये, आता सपोज नॉर्थकडे, साऊथकडे, ईस्ट वेस्ट, असं एव्हरी पार्ट ऑफ इंडियामध्ये वेगवेगळे स्किनचे प्रॉब्लेम्स असू शकतात स्पेसिफिक. तर असे कुठले स्किनचे प्रॉब्लेम्स कुठल्या कुठल्या पार्ट्समध्ये जास्तीच प्रमाणात बघायला मिळतात? तर रिजनली जसं आपण म्हणतो जॉग्राफिकली हे डिफरंट आहेत. तर जसं तुम्ही नॉर्थ साईडला गेलं तिथं सगळ्या गोष्टी एक्स्ट्रीम असतात, की थंडी एक्स्ट्रीम आहे किंवा गरमी एक्स्ट्रीम आहे. तर तिकडे जर खूप थंडी असते तर त्यांना बऱ्यापैकी ड्रायनेस फील होऊ शकतं किंवा तिथे तुम्हाला दिसतं की बिकॉज ऑफ थंडी तुम्हाला तुमची स्किन इचिंग किंवा इरिटेटेड जास्त असू शकते. तसंच तुम्ही जर वेस्ट साईडला आहात, म्हणजे गुजरात, महाराष्ट्र तिकडच्या साईडच्या इकडे असेल तर तिथे ह्युमिडिटी जास्त आहे, तर तिथे तुम्हाला दिसतं की तुम्हाला फंगल इन्फेक्शन्सचे इश्यूज जास्त होऊ शकतात, रॅशेस होऊ शकतात. तसंच जर तुम्ही साऊथकडे गेला तर अगेन साऊथमध्ये बिकॉज ऑफ ह्युमिडिटी किंवा बिकॉज ऑफ द कलर तिकडे बऱ्यापैकी तुम्हाला दिसतं की तिथे पिगमेंटेशन जास्त होतं. आणि जसं तुम्ही ईस्ट साईडला जातात अगेन तिकडे स्किन अलर्जीज किंवा स्किन रॅशेस जास्त होऊ शकतात. तर हे बेसिकली सगळं काही तुम्हाला सेन्सिटिव्ह स्किनला फ्लेअर अप करणार आहे, बट रिजनल वाईज हे थोडं थोडं डिफरंट असू शकतं. ओके, मग ह्या गोष्टीमध्ये स्किन प्रॉब्लेम्समध्ये जेनेटिक्स आणि लाईफस्टाईलचा किती रोल असतो? सो जेनेटिक्सचा पण रोल आहे आणि लाईफस्टाईलचा पण रोल आहे. जर तुमचं इन जनरल जेनेटिक्स चांगलं आहे तर तुम्हाला दिसेल की तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स खूप कमी आहे. जर तुमचं जेनेटिक्समध्ये कुणाला सपोज विटिलिगो आहे किंवा सोरियासिस आहे तर त्या गोष्टीत दुसऱ्यांमध्ये म्हणजे तुमचं जे सेकंड जनरेशन आहे त्यांच्यामध्ये येण्याचे चान्सेस असतात. आणि तुम्ही दुसरं विचारलं की डायटरी किती रोल करतं, तर डाएट म्हणजे तुम्ही जेनेटिक्स तरी पकडून झाला 30-40% इज युअर जेनेटिक्स, 60% इज युअर रेस्ट ऑफ द फॅक्टर्स. ओके ओके. सो मॅम, स्किन केअरबद्दल असे कोणते मिथ्स आहेत की विच आर नॉट ट्रू बट आज पण लोक त्याच्यावरती बिलीव्ह करतात? सो सगळ्यात पहिले सांगायचं झालं तर खूप सगळ्या लोकांना असं वाटतं जे मार्केटमध्ये फेअरनेस क्रीम्स मिळतात
आणि जेव्हा आपण ते लावतो तेव्हा आपण 2 शेड गोरे होणार, 4 शेड गोरे होणार. शेड कार्ड म्हणून असं काही नसतं. तुमचं बेसिकली जेनेटिक्स कसं आहे, जसं आपण पहिलेही बोललो, किंवा तुमच्या बॉडीमध्ये किती मेलॅनिन आहेत त्याच्यावर डिपेंड करतं की तुमचा कलर कसा होणार आहे, राईट. सो जे तुम्ही स्टेरॉइड, आता खूप सारे लोक काय करतात, मेडिकलमध्ये जातात, त्यांना सांगतात आमच्या मुलीचं लग्न आहे, आम्हाला गोरं व्हायचं आहे तिला, किंवा असं आहे मला गोरं दिसायचं. बेसिकली गोरं होण्याचं एक फॅड अजूनही आहे आणि खूप सगळ्या लोकांना आहे. सो दॅट इज अ व्हेरी बिग मिथ की तुम्ही स्टेरॉइड लावून गोरे होणार आहे. येस, डेफिनेटली 8-10 दिवसातच तुम्हाला दिसेल की तुमच्या स्किनमध्ये चेंजेस होत आहेत, पण ते तुमच्या स्किनला परमनंटली डॅमेज करतात. म्हणजे याच्यामध्ये तुमची जी स्किन आहे ती हळूहळू पातळ व्हायला लागते, किंवा तुमचे जे छोटे छोटे ब्लड कॅपिलरीज असतात ती इतकी सेन्सिटिव्ह होऊन जाते की तुम्हाला बेसिकली तुम्ही जेव्हा पाणी वगैरे यूज करतात ती पण तुम्ही नाही यूज करू शकत. आणि खूप असं होतं की ते 8-10 दिवसासाठी कोणी दिलेलं आहे, किंवा ते वर्षानुवर्ष लावतात, तर तुम्हाला ते स्टिरॉइड डॅमेज होऊन जाते तुमची फेस. आणि तुम्ही मॉइश्चरायझर्स किंवा सनस्क्रीन पण त्याच्यावर यूज नाही करत, कारण जेव्हा तुम्हाला मेडिकलवाला देतो तेव्हा तो फक्त गोरं कशाने होणार आहे तेवढंच देतो. आणि बेसिकली ह्या सगळ्या क्रीम्स तुम्हाला डॉक्टर्स प्रिस्क्राईब्डच घेतल्या पाहिजे, स्वतःच्या मर्जीने नाही घेतल्या पाहिजे. बट म्हणजे आज पण क्लिनिकमध्ये असे लोक येतात की मॅम मला गोरं व्हायचं आहे, म्हणजे किती पर्सेंटेज येतात अजून सुद्धा? अनफॉर्च्युनेटली येतात. एनी इन्सिडेंट की इफ यू वॉन्ट टू? आणि सगळ्यात सॅडली सांगायचं म्हटलं की स्वतःची आई मुलींना घेऊन येते की मॅडम माझी मुलगी खूप काळी झाली आहे, किंवा तिचा कलर खूप डार्क झाला आहे, मग आम्ही मुलगा शोधतोय तिच्यासाठी, कॉलेजमध्ये ती सुंदर नाही दिसत आहे. असं होतं की म्हणजे समजून सांगायला पाहिजे की आईला तुम्ही रागू पण नाही शकत, बिकॉज दे हॅव कम टू यू ॲज अ पेशंट. आणि इट इज व्हेरी सॅड. 10 वर्षाच्या, 12-15 वर्षाच्या व्हेरी कॉमनली येतात. मुलांमध्ये स्टील मी बघितलं मुलं स्वतःहून येतात, पण मुलींमध्ये खूप वेळा मी असं बघितलं त्यांची स्वतःची आई किंवा मदर इन लॉ घेऊन येते. आणि बऱ्यापैकी मदर इन लॉजला असं असतं की माझ्या मुलाला तर गोरीच मुलगी पाहिजे, म्हणजे गोरी सून हवी घरात. तर हे येस डेफिनेटली, पण हे जेनेटिक्स आहे. दिस इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द पीपल टू अंडरस्टँड की हे जेनेटिक्स आहे. मी ब्लॅकपासून व्हाईट नाही होणार. आणि ॲज अ डॉक्टर पण जेव्हा ते आमच्याकडे येतात, मी तुम्हाला एकदम शेड चेंज करून नाही देणार आहे. जो पण तुमचा कलर आहे त्याच्यामध्ये सपोज मी तुम्हाला काही क्रीम्स दिले आहे जे टॅनिंग आहे, किंवा मी तुम्हाला हेल्दियर स्किनसाठी काही प्रोडक्ट सजेस्ट करू शकते किंवा ट्रीटमेंट सजेस्ट करू शकते, ज्याच्याने तुमची जी स्किन आहे ती इवन टोन होणार. सपोज तुम्हाला पिगमेंटेशन आहे अराउंड द लिप्स, किंवा गालावर तुम्हाला पिंपल्स आहेत, डाग आहेत, त्यांना आपण ट्रीटमेंट करून एक सारखं एक समान दिसायला मदत करू शकतो, पण एकदमच डिफरंट नाही करून देऊ शकत. आणि दुसरं सांगायचं म्हटलं की आजकाल इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडिया मार्केटिंग खूप सारे ट्रेंडिंग प्रोडक्ट्स विकतात की हे लावल्याने हे होणार, तुम्ही ओव्हरनाईट मास्क लावल्याने तुमचे ॲक्ने गायब होऊन जाणार, DIY मास्क येतात, किंवा खूप लोक घरी ट्राय करतात कॉफी, बेसन, लेमन ज्यूस, किंवा पटेटो पील्स किंवा पटेटो ज्यूस वगैरे जे आपण म्हणतो बटाटा. हे सगळं ॲसिडिक असल्यामुळे ते तुमची स्किन जास्त इरिटेट करणार आहे, जास्त बर्निंग होण्याचे जास्त चान्सेस आहे. खूप सारे असे मिथ्स आम्ही बघितले, जसे की स्किन टॅग किंवा मोल आहे. खूप लोक चुना वापरतात काढायसाठी. तुम्ही जर रुरल पॉप्युलेशनकडे गेलेत, गावांमध्ये गेले तर तिथे ते बऱ्यापैकी चुना वापरतात. चुनाने तर अजून बर्न होतं ना. हो, पण त्यांना असं वाटतं की माझ्या काकाच्या मामाच्या मुलाने सांगितलं होतं, मी वापरला आणि छान झालं. किंवा तुम्ही बघा की घोड्याचा केस असतो, खूप लोक त्याला बांधून ठेवतात स्किन टॅगला, त्याच्याने बऱ्यापैकी इन्फेक्शन्स होऊ शकतात. भरपूर असे मिथ्स आहेत. म्हणजे मी सांगेल तेवढे कमी आहेत. मध्ये ते चिया सीड्सचा पण एक ट्रेंड निघालेला की चिया सीड्स तुम्ही लावाल ओव्हरनाईट तर कोरियन स्किन मिळेल तुम्हाला. कोरियन स्किन तर डिफरंट कॉन्सेप्ट आहे. मला असं वाटतं आपण पूर्ण पॉडकास्टवर बोलू शकतो कोरियन स्किन. कोरियन स्किन बेसिकली कोरियनची स्किनच इन जनरल सुंदर असते, आणि ते खूप वयाच्या अगदी लहान म्हणजे कमी वयापासूनच ते स्किन केअर ट्रेंड, स्किन केअर प्रोडक्ट चालू पण करतात. ओके. पण मॅक्सिमम इज देअर जीन. आपलं जीन्स असं नाही आहे, तर आपण कोरियन स्किन किंवा
ग्लास स्किन असं नाही होणार. तुमची स्किन जशी आहे त्याच्यात बेटरमेंट होणार, हेल्दी होणार. कोरियन ग्लास स्किन अचीव्ह करणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल, ॲटलिस्ट फॉर अस इंडियन्स. बट सायंटिफिकली बघायला गेलं तर मध्ये ग्लुटाथिऑनचा पण खूप ट्रेंड होता. तर मग ग्लुटाथिऑननी पण स्किनमध्ये म्हणजे स्किनचं ब्राईटनेस वाढवायला काय हेल्प होते का? सो आता ग्लुटाथिऑन सांगायचं झालं तर इट इज द व्हेरी रिचेस्ट अँटीऑक्सिडंट. ग्लुटाथिऑनने तुमची इम्युनिटी पण बूस्ट होते, तुमचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतं, तुमच्या स्किन कलरमध्ये डिफरन्स येतो, नाही येत असं नाही आहे. पण ग्लुटाथिऑन सगळ्यांना डिफरंटली रिॲक्ट करतं. मे बी मला थोडंसं टॅन झालेलं होतं, मी बाकी ट्रीटमेंट्स पण करते, हे मी स्किन केअर पण फॉलो करते आणि मी ग्लुटाथिऑन IVs पण घेते, तर मला डेफिनेटली डिफरन्स दिसणार आहे. मी एक ग्लुटाथिऑन IVने ओव्हरनाईट कलर नाही चेंज होणार आहे. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे, जे तुम्हाला तुमचे डॉक्टर्स सांगतात. जस्ट तुम्हाला काहीतरी बिफोर आफ्टर तुम्हाला इन्फ्लुएन्सरने किंवा रीलमध्ये तुम्ही बघितलं तसं नाही होत. देयर इज अ जर्नी ऑल टुगेदर. हे सगळं काही तुम्हाला फॉलो करावं लागतं. ओके. असं काही जसं आता तुम्ही म्हणलात इन्फ्लुएन्झर्स वगैरे खूप प्रोडक्ट्स विकतात, तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हा पण खूप कॉमनली बघितला जातो. सो खरंच ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सनी फेसवरती काही फरक पडतो का असं काही नसतं, इट्स जस्ट अ मिथ? बेसिकली इफ आय हॅव टू आन्सर दिस क्वेश्चन, मला असं वाटतं ऑर्गॅनिक असं काही नसतं. बऱ्यापैकी इन्ग्रेडियंट्स असतात. खूप जण म्हणतात ॲलोवेरा. आता ॲलोवेरा जे आहे तुम्ही बघितलं आहे का, त्यांनी नॅचरल ॲलोवेरा टाकलं आहे का? बऱ्यापैकी ते सिंथेटिकली बनवून पण टाकतात ॲलोवेरा. आणि खूप साऱ्या प्रोडक्टमध्ये एक सिंगल, बेसिकली त्यांचं कॉन्सेप्ट असं आहे की वन सिंगल इन्ग्रेडियंट मेक्स द बेस्ट प्रोडक्ट, की ऑर्गॅनिक प्रोडक्ट, क्लीन प्रोडक्ट. पण त्याला बाउंड करायला कंपाऊंड्स हवे असतात. तर विथ दॅट कंपाऊंड जे बाइंड करतात एकमेकांना, त्याच्यामध्ये डिफरंट इन्ग्रेडियंट्स असणारच आहे. तो ॲज पर मी असं काही नाही की त्याचं ऑर्गॅनिक थिंग. सगळं काही जर तुम्ही एक बॉटनिकल नाव सांगून सांगाल की हे ऑर्गॅनिक आहे, तसं नाही होत. आणि प्रत्येक इन्ग्रेडियंट्सला एक बॉटनिकल नेम आहे, बट दे आर व्हेरी बिग. तर पूर्ण मोठं नाव असणं इज क्लीन असणं असं नाही आहे. ओके. तर आता कमिंग बॅक टू द ट्रिगर्स, सनकडे, की सनपासून वाचण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे का, जो म्हणजे सनस्क्रीन? एनिथिंग एल्स इज ऑल्सो देअर की ज्याच्यामुळे सनरेजचा स्किनवरती काही परिणाम नाही होणार? सो नाव सनस्क्रीन इज दॅट मॅन्डेटरी थिंग. जेवढ्या लवकर तुम्ही लावायचं चालू करणार तेवढं बेटर तुम्हाला. सेकंडली तुम्ही तसं क्लोथिंग यूज करू शकता, तुम्ही कॅप्स किंवा हॅट्स यूज करू शकता, सनग्लासेस यूज करू शकतात, एप्रन्स मिळतात ते यूज करू शकतात, लाईट कलर क्लोथिंग, अम्ब्रेला, त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. पण सनस्क्रीन इज दॅट की तुम्ही फक्त फेसवर लावणार आणि तुम्हाला सगळीकडे प्रोटेक्शन मिळणं असं नाही. सनस्क्रीन इज बेसिकली एक्सपोज्ड एरियावर लागलं पाहिजे, की तुम्हाला कानाला लावायचं आहे, लिप्सला, नेक, डिकोलेट एरिया, हँड्स. जर तुम्ही शॉर्ट्स वगैरे घालत असाल तर तुम्ही पायांवर पण यूज करू शकता. ओके. बट असेही लोक आहेत, जसं फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स पर्सन असेल, ते आर लाईकली टू गेट एक्सपोज्ड आणि त्यांना काही कव्हर करायचे पण चान्सेस नसतात. मग अशा वेळेस काय करायचं? सनस्क्रीन इज द ओनली थिंग जे तुम्ही यूज करू शकता. आजकाल बऱ्यापैकी तसे UV रेजचे फिल्टर्ड क्लोथिंग वगैरे पण येतात, ते पण तुम्ही यूज करू शकता. आणि अजून एक सांगायचं झालं की देयर इज समथिंग नोन एज ओरल सनस्क्रीन, ते टॅबलेट कॅप्सूलच्या फॉर्म्युलेशन्समध्ये येतात. दॅट ऑल्सो यू कॅन टेक. ओके. तर मॅम असा पण ट्रेंड आला आहे मध्ये की मुली स्वतःहून टॅन पाडून घेतात ऑन द बीचेस. दे गो ऑन द बीचेस आणि स्वतःहून टॅन पाडून घेतात. बट इज दॅट हेल्दी का? त्याच्यामुळे स्किनवरती काय प्रॉब्लेम येऊ शकतो इन फ्युचर? सो जे तुम्ही म्हणतात की बीचेसवर जाऊन लोक स्वतः टॅन होतात, खूप सारे नवीन ट्रेंड्स येत असतात. सो टॅन बेसिकली आता तुम्ही जेवढं क्लोथिंग, जसं तुम्ही स्लीवलेस घातला आहे किंवा फुल क्लोथ घातलं तर त्याच्या खाली, सपोज माझे एवढे स्लीव्ज आहे, याच्या खाली जे असणार आहे ते टॅन होणार आहे. करेक्ट. आता सेफ अनसेफ असं नाही म्हणू शकत. याच्यामध्ये असं आहे की तुमचा कलर कसा आहे. जर तुम्ही फेअर असणार बऱ्यापैकी तर ते तुम्हाला बर्न होणार आहे, टॅन नाही होणार आहे. जर तुम्ही विटिश आहात किंवा थोडे डार्क आहात तर तुमची बॉडी टॅन होणार आहे. तर इन जनरल इट इज सेफ. पण कुठलीही गोष्ट जर तुम्हाला सनलाईटमुळे जे UV रेज आहे ते तुम्हाला थोडंफार प्रॉब्लेम करणार आहेत, की तुमची बॉडी पिगमेंटेशन होऊ शकतं तुमच्या बॉडीवर. काही लोकांना रॅशेस येतात त्या बॉडीवर. आणि खूप सारे लोक काय टॅनिंग झालं की ते ऑइल मसाजेस वगैरे पण करतात.
तर त्याच्याने तुम्हाला अलर्जिक रिॲक्शन्स पण होऊ शकतात. आणि याच्यामध्ये सगळ्यांची बॉडी डिफरंटली रिॲक्ट करणार, सगळ्यांच्या बॉडीवर सेम रिॲक्शन होईल का नाही. ओके. आणि व्हॉट अबाउट द मॉइश्चरायझर? मॉइश्चरायझर पण तितकंच महत्त्वाचं आहे का लावणं, आणि व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मॉइश्चरायझर बेसिकली फॉर द स्किन? ओके, सो मॉइश्चरायझर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, मतलब इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तुमची स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, तरी पण तुम्हाला मॉइश्चरायझेशन लावणं इज कंपल्सरी. का? आता ते तुमच्या स्किनचं बॅरियर फंक्शन आहे. कधी कधी तुम्ही बघाल आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये खूप बऱ्यापैकी आपण पूर्ण दिवस AC मध्ये बसलेलो असतो. त्याच्याने तुमची स्किन डिहायड्रेट व्हायचे चान्सेस असतात. त्याच्याने ड्रायनेस होते, मग त्याच्याने इचिंग होते, आणि त्याच्यानेच तुम्हाला डार्कनेस होते. ओके. तर त्याच्या इट इज बेटर की तुम्ही ट्वाईस डेली मॉइश्चरायझर लावा. मग खूप लोकांचा प्रश्न असतो की मॅडम माझी स्किन ऑलरेडी ऑइली आहे. तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहे की जर तुमची स्किन खूप ऑइली आहे तर तुम्ही जेल बेस्ड वगैरे यूज करू शकता किंवा कमी प्रमाणात यूज करू शकता. पण ऑलरेडी तुमची स्किन ड्राय आहे तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. म्हणजे AC चा सुद्धा आपल्या स्किनवरती परिणाम होतो. तर मॅम, कोणता मॉइश्चरायझर इज द बेस्ट मॉइश्चरायझर टू यूज? तसं याच्यामध्ये बेस्ट हाच मॉइश्चरायझर असं नाही आहे. हे डिपेंड करतं तुमच्या स्किन टाईपवर. तर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर तुम्ही सेरामाइड बेस्ड मॉइश्चरायझर यूज करू शकतात. जर तुमची स्किन खूप ऑइली आहे तर तुम्ही जेल बेस्ड यूज करू शकतात. आणि जसं आपलं पॉडकास्टमध्ये आपण बोलतोय सेन्सिटिव्ह स्किनबद्दल, इफ युअर स्किन इज व्हेरी सेन्सिटिव्ह, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्किन फ्रेंडली, फ्रेग्रन्स फ्री, सूदिंग, कामिंग असं त्याच्यावर लिहिलेलं असतात बेसिकली. तसे मॉइश्चरायझर्स तुम्ही यूज करू शकता. हे खूप बऱ्यापैकी वेळा तुमच्या स्किनवर पण डिपेंड करतं आणि वेदरवर पण डिपेंड करतं. जर खूप थंडी आली आहे तर तुम्ही थोडं थिक मॉइश्चरायझर्स यूज करू शकता. गरमी असेल तर तुम्ही लाईट वेट मॉइश्चरायझर यूज करू शकता. ओके. कमिंग टू द ट्रिगर्स अगेन, हार्ड वॉटर. आजकाल खूप असं म्हणलं जातं की हार्ड वॉटरनी स्किनवरती प्रॉब्लेम्स येतात म्हणून. तर ते खरं आहे का? आणि आजकाल मार्केटमध्ये ते हार्ड वॉटरवरती फिल्टर्स आलेले आहेत, अँड दोज फिल्टर्स खरंच आर युजफुल ऑर नॉट? सो बेसिकली हार्ड वॉटरमुळे स्किन्सचे अलर्जीज जे असतात किंवा एक्झिमा असतं ते फ्लेअर अप होतात. येस, इट इज करेक्ट. हार्ड वॉटरने तुमची स्किन, हेअर खराब होतात. कारण हार्ड वॉटरमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम असतं. जर तुम्ही बघाल बऱ्यापैकी ज्या एरियामध्ये हार्ड वॉटर असतं तिथे तुमचे जे नळ असतात त्याच्यावर असं व्हाईट परत सारखं आलेले असते, ते जमा होते. सिमिलरली ते तुमच्या केसांच्या इथे किंवा म्हणजे बॉडीवर तसं ते एक लेअर सारखं जमा होतं. त्याच्याने तुम्हाला जास्त इचिंग होते किंवा ड्रायनेस फील होत राहतं. तर येस, हार्ड वॉटरने तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात किंवा तुमचे जे ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रॉब्लेम आहेत ते वाढतात. ओके. आणि नेक्स्ट तुमचं म्हणणं होतं की त्याच्यावर वॉटर सॉफ्टनर्स, जे तुम्ही बोलला की त्याच्यावर काही येतात आजकाल. येस, वॉटर सॉफ्टनर्स आर युजफुल. 100% ते एकदम वॉटरला सॉफ्ट नाही करत. कारण तुम्हाला इवन हार्ड वॉटर आहे की वॉटर सॉफ्टनर यूज केल्यानंतर जे पाणी आहे ते सॉफ्टच लागणार. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकत. बट जेव्हा तुम्ही जातात, समुद्रकिनारे जातात किंवा जिथं असं आपण म्हणतो नदी आहे तिकडे जातात, तर त्या पाण्यामध्ये डिफरन्स जाणवतो. तर जेव्हा तुम्ही वॉटर सॉफ्टनर्स यूज करायला लागतं तुम्हाला पाण्यामध्ये डिफरन्स जाणवतो किंवा तुम्हाला असं वाटतं माझा हेअरफॉल कमी होतो आहे, माझी स्किन आता थोडी बेटर वाटते, मला जे ब्रेकआउट्स होत होते ते कमी झाले. येस, त्याच्याने बऱ्यापैकी फरक पडतो. आणि पोल्युशनचा काय इफेक्ट होतो स्किन आणि हेअरवरती? सो पोल्युशन म्हणजे सपोज आता तुम्ही जर एव्हरी डे बाईकने वगैरे ट्रॅव्हल करत असणार आहे आणि तुम्ही काहीच प्रोटेक्शन नाही यूज करत आहे, सो तुम्ही सनस्क्रीन नाही लावत आहे, स्कार्फ्स यूज नाही करत आहे, तर बऱ्यापैकी धूळ जी असते तर तुमच्या फेसवर चिपकते किंवा जे पण एक्सपोज्ड एरिया तिथे असते. आणि खूप काही लोक काय घरी जाऊन फ्रेशन अप नाही करत किंवा ते कपडे चेंज नाही करत, तर त्याच्याने तुमचे अगेन तुम्हाला इचिंग, ड्रायनेस होण्याचे जास्त चान्सेस असतात. ओके. हे मध्ये म्हणजे आधीपासून ग्रँड पॅरेंट्स आपले जे यूज करतात मुलतानी मिट्टी स्किनला लावल्यावरती खूप छान स्किन होते, हे खरंच आहे का? मुलतानी मिट्टीने खरंच स्किन खूप छान होते का? जर तुमची स्किन नॉर्मल आहे तर तुमची स्किन छान दिसणार. ऑलरेडी तुमची स्किन जर ड्राय आहे आणि त्याच्यावर तुम्ही मुलतानी मिट्टी लावली आहे, सो बेसिकली इट्स अ क्ले, तर ती अजून ड्राय होणार.
ऑइली स्किन असेल आणि त्याच्यावर तुम्ही मुलतानी मिट्टी लावली तर ते थोडंफार ड्रायनेसला हेल्प करेल. पण हिला जर ओव्हरली तुम्ही यूज केलं, खूप जास्त यूज केलं, तर तुम्हाला एक असं ड्राय किंवा असं त्वचा ओढली जाते तसं फील होणार. तर मी सांगेल इट इज नॉट व्हेरी सेफ. आणि आता तर खूप काही अडिक्टिव्ह टाकून ते यूज करतात. सो माझं उत्तर याच्यावर असणार आहे नो, इट इज नॉट अ व्हेरी गुड थिंग टू यूज ऑन अ एव्हरीडे बेसिस. ओके. आता विंटर सीझन जसं येतं तर सीझन वाईज स्किन केअर रुटीन वेगवेगळा असतो. जसं समर सीझनमध्ये वेगळा रुटीन, विंटर सीझनमध्ये वेगळा आणि रेनी सीझनमध्ये वेगळा. तर असं काही आहे का, इट कॅन बी द सेम थ्रू आउट ऑल द सीझन्स? सो डेफिनेटली डिफरंट रुटीन्स असतात त्याच्यामध्ये. जसं आपण विंटर सीझन आहे आणि तुम्ही ऑलरेडी क्लेन्झर्स यूज करताय, तर जेव्हा विंटर्स येतात, ऑलरेडी स्किन तुमची ड्राय झाली, त्याच्यात तुम्ही सॅलिसिलिक ग्लायकॉलिक ॲसिड बेस जर फेस वॉश यूज करता, तर यू हॅव टू शिफ्ट टू समथिंग विच इज मोर माइल्डर. ओके. की तुमची स्किन ऑलरेडी एक्सफोलिएट करते आणि बिकॉज ऑफ ड्रायनेस किंवा बिकॉज ऑफ वेदर ते अजून ड्राय होणार आहे. मग आता जसं विंटर्समध्ये तुमची स्किन जास्त ड्राय होते किंवा तिला जास्त हायड्रेशन हवं असतं, तर तुम्ही याच्यात मॉइश्चरायझर्स जे आहेत ते थिक मॉइश्चरायझर्स यूज करू शकता. सिमिलरली इन समर्स, आता जर अटोपिक स्किन आहे पण मला मॉइश्चरायझर लावायची गरज पडणार आहे, तर मी लोशन बेस्ड यूज करेल की ते थोडं लाईट वेट असतं, पटकन स्प्रेड होतं, जास्त चिपचिप होत नाही. तर विंटर्स आणि समर्समध्ये डेफिनेटली तुम्हाला डिफरंट इन्ग्रेडियंट्स यूज करावे लागतात. तुम्ही जे फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरता ते सेमच राहतं. विंटर्समध्ये जे तुम्ही आहेत ते तुम्ही अगेन लोशन बेस्ड सनस्क्रीन यूज करू शकतात. समर्समध्ये तुम्ही मॅट, सिलिकॉन बेस्ड किंवा जेल बेस्ड सनस्क्रीन पण यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला जास्त चिपचिप फील नाही होणार. ओके. तर देर आर डिफरन्स, पण ते इन्ग्रेडियंट वाईज डिफरंट आहे. जे तुम्ही प्रोडक्ट्स यूज करतात ते तुम्ही सिमिलर यूज करू शकता. प्रॉडक्ट्स कुठले कुठले असले पाहिजे आणि सिक्वेन्स काय असेल एकदम परफेक्ट स्किन केअर रुटीन? हाऊ विल यू एक्सप्लेन दॅट? सो सिक्वेन्स तुमचं असलं पाहिजे फेस वॉश किंवा क्लेन्झर. त्याच्यानंतर बऱ्यापैकी लोकांना ॲक्टिव्स वापरायची सवय असते. ॲक्टिव्स म्हणजे काय? व्हायटमिन सी, कोझिक ॲसिड, जे तुमच्या डॉक्टर्सने तुम्हाला प्रिस्क्राईब केलं. त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्टिव्स वापरले पाहिजे. देन कम्स युअर मॉइश्चरायझर. ओके. अँड ऑन टॉप ऑफ दॅट कम्स युअर सनस्क्रीन. ओके. त्याच्यावरती मग तुम्ही काय मेकअप यूज करताय डिपेंड्स. पण सनस्क्रीन जे तुमची स्किन केअर रेंज आहे त्याच्यामध्ये सनस्क्रीन हॅज टू बी अ लास्ट स्टेप. ओके. अँड अगेन नाईट रुटीनमध्ये तुम्हाला फेस वॉश करायचं आहे. अगेन ॲक्टिव्समध्ये अगेन मग याच्यामध्ये जर तुम्हाला पिंपल आहे, तुम्हाला काही नाईट क्रीम दिलेली आहे, ऑइंटमेंट दिलेलं आहे, ते लावायचं आहे. त्याच्यावर मॉइश्चरायझर लावायचं. तुम्हाला काहीच नाही आहे तुमच्या स्किनवर, तुम्हाला रेटिनॉल प्रिस्क्राईब केलेलं आहे जस्ट फॉर द अँटी एजिंग बेनिफिट, तर तुम्हाला रेटिनॉल लावायचं आणि देन अगेन लिटल मॉइश्चरायझर. तर नाईट रुटीन तुम्ही असं सिम्प्लिफाईड ठेवू शकता. ओके. आणि असे कुठले टॉक्सिक इन्ग्रेडियंट्स आहेत जे कुठल्याच प्रोडक्ट्समध्ये नसले पाहिजे? नसले पाहिजे असं नाही सांगू शकत, पण बऱ्यापैकी टॉक्सिक इन्ग्रेडियंट म्हणजे पॅराबिन्स झाले किंवा याच्यामध्ये आपण म्हणू शकतो हायड्रोक्विनॉन आहे, असे बऱ्यापैकी फॉर्मल्डिहाइड आहे, असे बऱ्यापैकी इन्ग्रेडियंट्स आहेत. त्यांचे प्रोज आणि कॉन्स आहेत. पण बेटर आहे की हे तुम्ही डॉक्टर्स प्रिस्क्राईब घेतले पाहिजे आणि डॉक्टरने जसं सांगितलं तेवढेच दिवस त्यांना वापरलं पाहिजे, नाही तर मग याचे साईड इफेक्ट्स पण होतात. ओके. आणि नॉर्मली प्रोडक्ट्स परचेस करताना काय बघितलं पाहिजे प्रोडक्ट्समध्ये? ओके. याच्यामध्ये आता जर सपोज आपलं बऱ्यापैकी तेच डिस्कशन चाललं आहे की जर तुमची स्किन ऑइली आहे तर तुम्ही नॉन कोमेडोजेनिक, स्किन फ्रेंडली, pH बॅलन्स हे सगळं बघायला पाहिजे. तुमची स्किन जर खूप ड्राय आहे तर सेरामाइड बेस्ड असलं पाहिजे. तुमची स्किन अगेन जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे तर तिथे लिहिलेलं असतं स्किन फ्रेंडली किंवा pH फ्रेंडली, सूदिंग, कामिंग, याचे लेबल्स असतात. तर तुम्हाला प्रॉपरली लेबल वाचता आले पाहिजे. खूप प्रोडक्ट्सवर लिहिलेलं असं ड्राय टू सेन्सिटिव्ह स्किन, ड्राय टू नॉर्मल स्किन, नॉर्मल टू कॉम्बिनेशन स्किन, ते हे बघून तुम्हाला तसं प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. पण हे कधी कधी चॉईसेसवर पण डिपेंड करतं. तर सिलिकॉन बेस्ड सनस्क्रीन किंवा मॅटिफाईंग सनस्क्रीन खूप साऱ्या लोकांना आवडतं, पण माझं प्रेफरन्स आहे की मला लोशन बेस्ड हवं आहे की जे प्रॉपरली अब्झॉर्ब होणार. तर हे त्याच्यावर पण डिपेंड करतं की माझं प्रेफरन्स कसं आहे. ओके. तर हे प्लस मायनस थोडेफार चेंजेस होऊ शकतात. ओके. आणि स्किन टाईपनुसार जर आपल्याला फेस वॉश किंवा क्लिन्झर्स सिलेक्ट करायचे असतील तर ते कसं करायचं? सो हे आता खूप लोक म्हणतात की मॅम माझी स्किन ऑइली आहे, पण ऑइली बऱ्यापैकी फक्त टी झोन असतो. तर टी झोनसाठी तुम्हाला थोडं एक्सफोलिएटिंग तुम्ही यूज करू शकतात. रेस्ट ऑफ द फेसला जर तुम्हाला
मग याच्यामध्ये तुम्हाला ब्राईटनिंग फेस वॉश मिळतात, नियासिनामाइड फेस वॉश मिळतात. मी म्हणाल तुम्हाला क्लेन्झर्स आर द बेस्ट जेव्हा तुम्ही यूज करता. पण खूप लोकांना तसं फेस वॉश केल्यासारखं नाही वाटत. तर हे वेदरवर डिपेंड असलं पाहिजे. आणि जर तुम्हाला तुमची स्किन जर खूप ऑइली आहे तर सॅलिसिलिक ग्लायकॉलिक बेस्ड जे एचचे BHचे म्हणतो त्याच्याप्रमाणे तुमचे क्लेन्झर्स सिलेक्ट झाले पाहिजे. ओके. अँड हाऊ विल वी डिफाईन की आता सपोज माझी स्किन केअर रुटीन कशी असेल ॲज अ 25+ इयर ओल्ड आणि 40 इयर्सच्या लेडीचं स्किन केअर रुटीन कसं असेल? व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन दॅट? 20+ आणि 45+ त्याच्यामध्ये तुमची स्किनमध्ये डिफरन्सिएशन्स येतं. म्हणजे तुमची स्किन जसं तुम्ही 20 इयर्सचे आहे तर तुम्हाला दिसेल की फाईन लाईन रिंकल्स यायला स्टार्ट झाले आहे. बट स्टील तुमची स्किन टाईट आहे किंवा ती ग्लो करते, ती हेल्दी आहे. तेच 40मध्ये जेव्हा जातात तेव्हा तुम्हाला दिसतं की तुम्हाला थोडं रिंकलिंग होतं आहे, तुम्हाला सुरकुत्या पडतं जे आपण म्हणतोय, किंवा सॅगिंग होतं आहे, लूज पडते स्किन. खूप लोकांना असं पण वाटतं की त्यांना थोडं एजिंग, सनस्पॉट, एज स्पॉट झालं आहे. तर 20+मध्ये बऱ्यापैकी तुम्हाला आपण सांगतो की रेटिनॉल तरी मी 20+मध्ये नाही देत, 25च्या वरती आय टेल देम की तुम्ही रेटिनॉल, व्हायटमिन C ॲड ऑन करू शकता. आणि 40+मध्ये अगेन तुम्ही मॉइश्चरायझर, सनस्क्रीन विथ रेटिनॉल बेस्ड थिंग्स किंवा अंडर आय क्रीम्स मी सांगते यूज करायला. ओके. सेकंडली तुमच्या त्याच्या प्रोडक्ट्समुळे तुमचं सॅगिंग किंवा तुमचं बऱ्यापैकी रिंकलिंग पूर्ण नाही जाणार. त्याच्यावर तुम्हाला ट्रीटमेंट करायची गरज पडते. ओके. आणि तुमच्या फेसवरचं काहीच नाही आहे, म्हणजे युअर फेस इज गुड, तर तुम्हाला खूप काही ॲड ऑन प्रोडक्ट्स यूज करायची गरज नाही. बेसिक स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता, क्लेन्झर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. ओके, दॅट्स इट. मोर दॅन एनफ. ओके. आणि स्त्रियांच्या स्किन केअर रुटीनमध्ये आणि पुरुषांच्या स्किन केअर रुटीनमध्ये काय डिफरन्स असतो का? आजकाल तर पुरुष पण खूप असं हे झालं आहेत की मला पण काहीतरी स्किन केअर रुटीन पाहिजे. आय थिंक दे आर मोर अवेअर नावडेज. त्यांना पण काहीतरी लावायचं असतं. खूप पुरुषांना असं असतं की खूप सगळं नका लिहून देऊ. पण डिफरन्स म्हणजे जर बघायला गेलं तर असं इन जनरल खूप काही डिफरन्स नाही आहे. पण थोडंसं थिकनेसमध्ये तुम्हाला डिफरन्सिएशन फॅक्टर येतो. कारण खूप साऱ्या फिमेल्स जनरली क्रीम्स वापरतात ज्याच्याने गोरं होतं. मेल्समध्ये तो फॅक्टर थोडा कमी असतो, नसतो असं नाही म्हणत, पण थोडा कमी असतो. पण त्याच्यामध्ये रुटीन्स खूप चेंज होत नाही, बऱ्यापैकी सिमिलरच असतो. ओके. आणि कमिंग टू प्रेग्नेंट लेडी, त्यांनी कुठले प्रोडक्ट्स अवॉइड केले पाहिजे आणि कुठले यूज केले पाहिजे फॉर स्किन केअर? सो अवॉइड केले पाहिजे रेटिनॉइड्स, सॅलिसिलिक ॲसिड, हायड्रोक्विनॉन, जे प्रेग्नन्सीमध्ये सेफ नाही आहे. पण मी म्हणाल की प्रेग्नन्सीमध्ये कुठलंच इन्ग्रेडियंट्स पूर्ण 9 मंथ नाही यूज केलं पाहिजे. एकदम लिमिटेड तुमच्या गोष्टी ठेवल्या पाहिजे. तुम्ही खूप काही यूज करायची तसं गरज पडत नाही. तुम्ही एकदम माइल्ड क्लेन्झर्स वगैरे यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मॉइश्चरायझर्स पण यूज करू शकता. ओके. आता खूप असं एकदम मनापासून एक क्वेश्चन विचारायचं आहे की मेकअप रोज करणं सेफ आहे का त्यांनी काय डॅमेज होतो स्किनला? याच्यावर ना असं अनबायस्ड आन्सर आहे माझ्याकडे. काही लोकांना असं वाटतं की नाही केलं पाहिजे, काहींना वाटतं केलं पाहिजे. मला सांगायचं झालं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही करू शकता. पण तुम्हाला तुमची स्किन कशी आहे ते माहीत असणं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही काय लावताय त्याच्यावर. तुम्हाला सपोज जसं आपण म्हणतोय की ऑइली स्किन असेल तर तुम्हाला कुठलं फाउंडेशन वापरायचं आहे किंवा कुठलं कॉम्पॅक्ट वापरायचं आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि नाईटला जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्याच्या आधी ते प्रॉपरली वॉश झालं पाहिजे. बट मेक शुअर की तुम्ही खूप हार्श स्क्रबिंग नाही करत आहे, नाहीतर तुमचा फेस डॅमेज होणार. तर तुम्हाला प्रॉपर तुम्ही एकदम जेंटली त्याला क्लीन करून त्याला अगेन मॉइश्चराईज करून परत हायड्रेशन देणार आहे तर काही प्रॉब्लेम नाही. यू कॅन यूज इट. इट इज सेफ. ओके. आणि व्हॉट अबाउट अँटी एजिंगचं रुटीनमध्ये काय टिप्स युजली फॉलो केले पाहिजे? सो अँटी एजिंगमध्ये बेसिकली असं आहे की तुम्हाला रेटिनॉल आपण स्टार्ट करायला सांगतो. तर रेटिनॉलचं टेक्निक आहे, कसं लावायचं, किती लावायचं. पहिले त्याला एकदम हळूहळू चालू केलं पाहिजे, म्हणजे ट्वाईस अ वीक स्टार्ट केलं पाहिजे. नंतर मग तुम्ही ऑल्टरनेट नाईट यूज करतात, मग एव्हरी नाईट यूज करतात. हे तुम्हाला तुमचे डॉक्टर्स प्रॉपरली तुमची स्किन बघून सांगतात. सेकंडली मग तुम्हाला अंडर आय क्रीम्स दिलेले असतात की तुमच्या आता डार्क सर्कल्स दिसत आहे. त्याच्याबरोबरच तुम्हाला हायड्रेशन मेंटेन करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँटीऑक्सिडंट्स घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्लीप, डाएट
रेस्ट, दिस इज एव्हरीथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्हाला थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पण करावं लागणार आहे, डेली एक्सरसाइज करावी लागणार आहे. तर तुम्हाला जे अँटी एजिंग टिप्स आहे याच्यात फक्त मेडिसिन्स किंवा क्रीम हेल्प नाही करणार. याच्यामध्ये इन जनरल रुटीन तुम्ही जर एव्हरी डे बेसिसवर करतात त्याच्यामध्ये पण चेंजेस करावे लागतात. ओके. व्हॉट आर द बेस्ट फूड्स फॉर युअर स्किन ज्याच्यामुळे स्किन आणखीन ग्लो होईल? सो याच्यामध्ये तुम्ही जे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सीझनल फ्रूट्स, नट्स, म्हणजे हेल्दी तुमचं बॅलन्स डाएट असलं पाहिजे विथ एक्सरसाइज अँड ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ वॉटर. दॅट इज इक्वल टू हेल्दी स्किन. आता कधी कधी आपण ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स वगैरे पण सांगतो, डिपेंडिंग की तुम्हाला काही व्हायटमिन डेफिशियन्सी आहे का, हे सगळं इन्क्लूड करावं लागतं. तर त्याच्यासाठी लॅब टेस्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आता ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ वॉटर मीन्स हाऊ मच अमाऊंट ऑफ वॉटर? सो 3 to 4 liters ऑफ वॉटर ॲटलिस्ट तेवढं तरी तुम्ही पिलं पाहिजे. खूप लोक दिवसभरात 1 लिटरही पाणी पित नाही. आणि असं नाही आहे की तुम्ही 8-10 लिटर पाणी पिऊन माझ्या बॉडीमध्ये ग्लो आणि हायड्रेशन होणार आहे की नाही. इट इज ऑल कॉमन. मतलब सगळं काही जेव्हा तुम्ही मिक्स करतात की तुमचं डाएट, तुमचं फूड हॅबिट्स आणि प्लस तुमचं हायड्रेशन, दॅट इज वॉटर इंटेक, तेव्हाच तुम्हाला ग्लो मिळणार. तुम्ही फक्त 10 लिटर पाणी पिऊन ग्लो नाही मिळणार आहे. ओके. अँड स्ट्रेस आणि स्किनचा काय इंटर रिलेशन आहे? हो, खूप मोठं. यू ओनली सी नावडेज लोकांना असं असतं की घरी गेलात आता मी झोपणार आहे. झोपणार म्हटल्यानंतर पण ते 2-3 तासानंतर झोपतात, कारण आपण रील स्क्रोल करत बसतो किंवा टी व्ही बघत बसतो, फोन बघत बसतो आणि त्याच्यामुळे तुमची झोप कंप्लीट होत नाही. जनरली स्ट्रेस 100% तुमच्याकडनं काढून नाही घेता येणार. तर तुम्ही काही काम करता तिथे स्ट्रेस असणारच आहे, किंवा तुम्ही घरी आलाय, तुम्हाला क्लिनिंग करायचं आहे किंवा तुम्हाला बाळ आहे, तर तुम्हाला थोडंफार स्ट्रेस तर असणारच आहे. पण जेव्हा पण तुम्हाला टाईम आहे की मला आता थोडं रेस्ट पाहिजे आणि लिटरली तुमच्याकडे टाईम पण आहे, तो युटिलाइज इट. की जेव्हा तुम्ही झोपायला जातात, मेक शुअर तुमचे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत त्यांना तुम्ही ऑफ करा किंवा फ्लाईट मोडवर टाका. आणि एक रुटीन बनवायचं आहे तुम्हाला की अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, प्लस थोडंफार मेडिटेशन, प्लस माझा एक टाईम आहे की मी 2 तास टी व्ही बघणार आणि त्याच्यानंतर बंद करणार. तेव्हाच तुम्हाला तुमचं स्ट्रेस जे आहे ते थोडंफार कमी होण्याचं मदत होईल. 100% तर तसंही कमी नाही होऊ शकत. ओके. मग स्लीप अँड स्किन इज ऑल्सो इंटर रिलेटेड ॲज यू सेड. सो किती तासाची झोप इज इम्पॉर्टंट? 7 to 8 hours ऑफ स्लीप इज ॲडिक्वेट. तेवढं तुमचं झोप झाली पाहिजे. इन बिटवीन इफ यू कॅन गेट अ नॅप 5-10 मिनिट्सचा, दॅट इज ऑल्सो बेस्ट थिंग. त्याच्याने तुमची झोप कंप्लीट नाही होणार आहे, बट यू फील लिटल रिफ्रेश. आणि जर पूर्ण 8 तास झोप झाली आहे तर नॅप नाही पण मिळाला, स्टील यू डोंट फील व्हेरी टायर्ड और व्हेरी फटीग. ओके. अकॉर्डिंग टू अ डर्मॅटॉलॉजिस्ट, स्किन टाईप्समध्ये किंवा स्किनचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे जसे असतात, तर वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेम्सवरती वेगवेगळे कोणते ट्रीटमेंट्स रिकमेंडेड आहेत? ओके. तर आपण सगळ्यात बेसिकपासून स्टार्ट करूयात, म्हणजे पिंपल्स, ॲक्ने. ॲक्ने पिंपल्सवर तुम्ही बेसिकली स्टार्ट करू शकता पील्सपासनं आणि कार्बन क्यूस्विच लेझरपासून. ओके. जर तुम्हाला स्कार्स आहे, आपण जे म्हणतो धब्बे किंवा स्कार्सला, त्याच्यामध्ये आपण मायक्रो निडलिंग RF, त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल CO2 लेझर, त्याच्यामध्ये आपण PRP विथ डर्मापेन असं करू शकतो. जर तुमची स्किन खूप लूज असेल, अँटी एजिंगसाठी तुम्ही बघत असाल, तर तुम्हाला हायफू, स्किन बूस्टर्स, तर तुमच्या डोळ्याच्या खाली खूप खड्डे असणार आहेत, तर त्याच्यासाठी आपण फिलर्स रेकमेंड करतो. जर तुम्हाला सुरकुते असणार आहे, रिंकल्स असणार आहे, तर त्याच्यासाठी बोटॉक्स म्हणून ट्रीटमेंट देतो आपण. तर प्रत्येक डिफरंट कंडिशनसाठी डिफरंट गोष्टी आहेत. ओके. आणि त्याच्याप्रमाणे खूप लोकांना असं वाटतं की आम्ही हा पॉडकास्ट बघितला होता पण त्यांनी तर फक्त एकच गोष्ट सांगितली. असं नाही. जेव्हा पण तुम्ही डॉक्टरकडे जातात, तुमच्या फेसवर काय कन्सर्न आहे त्याच्याप्रमाणे डॉक्टर्स 2 किंवा 3 ट्रीटमेंट कंबाईन करून पण तुम्हाला सांगू शकतात. दॅट डझंट मीन की ते तुम्हाला काहीतरी चुकीचं सांगतायत की काहीतरी विकतायत. ते तुमच्या याच्यावर काय सुटेबल आहे किंवा काय करू शकतो ते तुमचे जे तुम्ही ज्या डॉक्टरांना भेटायला जातात ते तुम्हाला बेस्ट सांगू शकतात. ओके. अँड लास्टली बिफोर गोईंग, तुम्ही माझ्या स्किनला कसं रेट कराल? सो आउट ऑफ 10 आय विल रेट 4.5. Oh, is it really that much bad? का? कारण आय हॅव सीन बेटर स्किन ऑफ युअर्स. वॉट आय सी, मे बी तू झोपत नाही आहे प्रॉपरली,
किंवा यू आर नॉट इटिंग ऑन टाईम, तुला ॲक्ने ब्रेकआउट्स झाले आहे. व्हॉट आय हॅव सीन यू फ्यू इयर्स अगो, यू हॅड अ फ्लॉलेस स्किन, जे आम्ही म्हणतो हेल्दी स्किन, की तुला पिंपल्स नव्हते, डार्क सर्कल्स नव्हते, तुला मोठे मोठे गड्डे नव्हते. तर आत्ता यू मे बी यू आर नॉट फॉलोइंग अप द रुटीन, तू ट्रीटमेंट्स पण नाही करत आहे आजकाल तुझी रेग्युलरली, सो इट इज 4.5. So you need to do. I am just scared कि dermatologists around me are literally seeing my skin in this way. So you need to come to the clinic. Yeah, definitely. We will be waiting for you. Yes. Thank you so much, ma'am, for such a beautiful podcast. आणि I'm sure की आमच्या व्ह्युअर्सला मला खूप चांगली माहिती आणि खूप नवीन माहिती मिळाली. So thank you so much for joining with us today. Thank you so much for having me.